मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमळ आई म्हटलं की सर्वप्रथम आठवणी येते ती अभिनेत्री रीमा लागू यांची. केवळ आईच्या भूमिकाच नव्हे तर चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमात त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. सिंहासन, जीवलगा, शुभमंगल सावधान, आपली माणसं, नवरा माझा नवसाचा अशा अनेक मराठी चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. याशिवाय हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी प्रचंड काम केले. त्यांच्या कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, साजन, वास्तव, कुछ कुछ होता है, हम साथ साथ है या चित्रपटात साकारलेल्या आईच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. पण फार कमी लोकांना माहीत आहे की रीमा लागू यांचे संपूर्ण कुटुंबच मनोरंजन विश्वाशी जोडलेले आहे. त्यांची आई, पती, मुलगी आणि जावई असे सर्वच जण चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. चला तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. रीमा लागू यांचे मूळ नाव नयन भडबडे होते. त्यांचा जन्म 21 जून 1998 रोजी झाला. त्यांची आई मंदाकिनी भडबडे या मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज अभिनेत्री होत्या. मंदाकिनी यांनी लेकुरी उदंड झाली, ती फुलराणी, भटाला दिली ओसरी, सौजन्याची ऐशी तैशी, तरुण तुर्क म्हातारे अर्क आणि तो मी नव्हेच यांसारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. नाटकांप्रमाणेच त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले. अरे संसार संसार, मुंबईचा फौजदार, झुंज, नवरे सगळे गाढव, वराडी आणि वाजंत्री, वाट चुकले नवरे, जावई माझा भला, अन्नपूर्णा आणि अपराध यांसारख्या चित्रपटात त्यांनी कधी विनोदी तर कधी खाष्ट सासूच्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या होत्या. रीमा यांची आई त्या काळातील प्रसिद्ध रंगभूमी आणि चित्रपट अभिनेत्री असल्यामुळे रीमा यांच्यावर लहानपणापासूनच अभिनयाचे संस्कार झाले. अरे संसार संसार या चित्रपटात रीमा यांनी आपल्या आई मंदाकिनी भडबडे यांच्यासोबतही काम केलं होतं. 2011 साली वयाच्या 83व्या वर्षी मंदाकिनी भडबडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रीमा लागू यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. पुढे 70च्या दशकात त्यांनी अनेक नाटके गाजवली. याच काळात त्यांची ओळख अभिनेते विवेक लागू यांच्याशी झाली. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि 1978 साली ते विवाह बंधनात अडकले. लग्नानंतर नयन भडबडे या रीमा लागू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र काही वर्षांनी त्यांच्या मतभेद निर्माण झाले. लग्नानंतर 10 वर्षांनी 1988 साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर अखेरपर्यंत रीमा लागू यांनी दुसरे लग्न केले नाही. विवेक यांच्या कामाबद्दल बोलायचे तर त्यांच्या 4 दिवस सासूचे, हे मन बावरे या मालिका विशेष गाजल्या होत्या. तसेच त्यांनी अगली, व्हॉट अबाउट सावरकर, भागम भाग, 31 दिवस, वेलकम जिंदगी यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 19 जून 2025 रोजी त्यांचे निधन झाले. त्यावेळी ते 71 वर्षांचे होते. रीमा आणि विवेक यांच्या मुलीचे नाव मृण्मयी लागू आहे. तिने अनेक मराठी चित्रपटात अभिनय केला आहे. बयो, साच्यात घरात, मुक्काम पोस्ट लंडन आणि दोघा तिसरा आता सगळं विसरा या मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. सध्या ती पटकथा लेखक म्हणून काम करते. तिने गुलाब गँग, पीके, दंगल, छपाक यासारख्या चित्रपटांसाठी पटकथा लेखक म्हणून काम केलं आहे. 2014 साली मृण्मयीने दिग्दर्शक विनय वैकुळ यांच्याशी लग्न केलं. विनय वैकुळ यांनी स्वदेश, 3 इडियट्स, गजनी, दंगल यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी आरण्यक, मिशन ओव्हर मार्स, द ब्रोकन न्यूज यांसारख्या वेबसिरीज देखील दिग्दर्शित केल्या आहेत. अशा प्रकारे रीमा लागू यांची आई, नवरा, मुलगी आणि जावई मनोरंजन क्षेत्राशी जोडले गेले आहेत. गेल्या अनेक दशकांपासून त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य चित्रपटसृष्टी समृद्ध करत आहेत. आज त्यांच्या कुटुंबाची 3री पिढी या कलेचा वारसा पुढे चालवत आहेत.